आज समाजामध्ये अंधश्रद्धांना जास्त ऊत आलेला आहे, तर लोक अंधश्रद्धेकडे जाऊ नये. कसं असतं, जीवन जगत असताना जीवनामध्ये वर खाली होत असतं, चढाव उतार जीवनामध्ये असतात, सुख दुःख येत असतात. पण दुःख आलं की बरेचसे लोक विज्ञानवादी सुद्धा अंधश्रद्धांचा आधार घेतात. तो त्यांनी घेऊ नये आणि अध्यात्म विज्ञानाची सांगड घालून जगावं, यासाठी आम्ही हे आमच्या वेगवेगळ्या पीठांवर कार्यक्रम करत असतो. आणि या माध्यमातून आम्ही काय सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, तुमचं मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा, अशी त्रिसूत्री मी समाजाला देतो. लोकांची अडचण ऐकून घेतो. मी अडचण ऐकलं की त्यांना समाधान होतं. कधी पण एक मानसशास्त्र आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून घेतलं, ऐकून घेतलं, त्याचं बऱ्याचशा दृष्टीने तो रिलॅक्स होतो. आता त्याचं ते ऐकून घेतल्यानंतर माझं मेन काम काय असतं की त्याला एकाग्रतेचा व्यायाम करायला लावणं, म्हणजे काहीतरी भक्ती करायला लावतो. मी काय सांगतो, तुम्हाला जगात कुठलाही देव आवडेल, त्या देवाची एखादी दररोज एक 10 मिनिटं वेळ काढा आणि भक्ती करा. त्याच्यामध्ये सायन्स काय आहे, त्याच्यामध्ये सायन्स असं आहे, 2 मन एकाग्र भक्ती करणं म्हणजे काय, तर एकाग्रता साध्य करणे. तर एकाग्रता त्याची साध्य झाली, असं दररोज जर त्याने मनाला एकाग्रतेचा व्यायाम घेतला, त्याला आमिष काय, तेव्हा मी भक्ती केली तर माझी अडचण सुटेल, त्यानिमित्तानं तो एकाग्र होतो. आणि एकाग्र झाला की त्याच्यात संयम वाढतो, समसूचकता वाढते, प्रगल्भता वाढते, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढते, नेतृत्व करण्याचा गुण वाढतो, चिकाटी वाढते, त्यानंतर खिलाडू वृत्ती वाढते. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. संयम वाढला की चंचलपणा निघून जातो, समसूचकता आली तर प्रसंग हाताळता येतो. कारण जीवनामध्ये कधी सुखाचा प्रसंग येतो, सुख पचवावं लागतं, नाही तर बऱ्याच जणांच्या डोक्यात ते जातं आणि जमिनीवर पाय थांबत नाही. तर सुख पचवावं लागतं, दुःख झेलायचं असतं. सुख आणि दुःख ज्यावेळी असतं त्यावेळेस स्थितप्रज्ञ राहायचं असतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्यामध्ये आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये. अंतचतुष्टी आम्ही अध्यात्मामध्ये त्याला म्हणतो. तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टीनं अंतचतुष्टी तयार होते. तर ती डेव्हलप करण्याचं काम हा एकाग्रतेचा व्यायाम करतो. मग तर मी व्यायाम करा म्हणून सांगितलं, कोण नाही करणार, पण देवाची कृपा होईल, देवाची भक्ती करा, मग लोक करतात. आणि मग त्यामुळे काय होतं, वैज्ञानिक दृष्ट्या तो अशा प्रकारचा मानसिक मनातला व्यायाम घेत असल्यामुळे त्याला निर्णय घेता येतात स्वतःचे व्यवस्थित. आणि तो म्हणतो महाराजांनी बरं केलं. मी म्हटलं, मी नाही बाबा बरं करत, मी बरं करत नाही. तुम्ही दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा, भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. देवाला नारळ लागत नाहीत, देवाला पैसे लागत नाहीत, देवाला हार लागत नाही, देवाला पेढे लागत नाहीत. आम्हाला इकडे काहीच लागत नाही. माझं म्हणणं की माझ्यावर जर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर मी सांगितलं ना, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा, कधीही काढा आणि भक्ती करा. भक्ती करताना समजा गजानन महाराज आवडले तर गजानन महाराज, मी आवडलो तर मी, तुम्ही आवडलं तर तुम्ही, हे आवडतील ते. कारण तुम्ही एकाग्र कोणत्या तरी गोष्टीवर झालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. आणि अशा प्रकारे लोकांच्या आम्ही आता समस्या ऐकतो. आता बघा, हे काही लोक प्रश्न विचारतात, मग मी काय सांगतो, तो आजार असला तर डॉक्टरकडे जा, भक्ती कर, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याची विल पॉवर वाढते आणि विल पॉवर वाढल्यामुळे तो भक्ती करतो. आजार असतो त्याला डॉक्टर केला जातो आणि भक्ती केल्यामुळे त्याच्यात समयसूचकता वाढली की तो बरोबर आपल्या जीवनातले प्रसंग हाताळतो. याच्यासाठी हे माझं अभियान 92 सालापासून आहे. आणि अनेक म्हणजे लाखो लोक महाराष्ट्रामध्ये असा कोणता तालुका नाही की तिथे आमचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आणि असे प्रश्न सोडव. माझा अंगारे, गंडे, दोरे, दुपारती, चेटूक नाटकाच्या विश्वासच नाही. कारण अध्यात्मशास्त्र आहे. विज्ञान जसं शास्त्र आहे तसं अध्यात्मशास्त्र आहे. दोघांचं परिमाण जे आहे ना ते वेगवेगळं आहे. विज्ञानाचं परिमाण काय तर सिद्धांतानं प्रूव्ह केलं तर विज्ञान मानतं. अध्यात्म काय सांगतं, अनुभूती घे आणि अनुभूती घेऊन तुला कळणार. तर आपल्याला मन नावाचं एक इंद्रिय आहे, विज्ञानाला मान्य नाही, पण विज्ञान नाकारत पण नाही ना. जर विज्ञानानं ते नाकारलं असतं तर मानसोपचार तज्ञ केले नसतं तयार. म्हणजे विज्ञान डायरेक्टली मानत नसतं तर इनडायरेक्टली मनाला मानतं. आणि अध्यात्मशास्त्र मनावर परिणाम करतं आणि विज्ञान शरीरावर परिणाम करतं. शरीर आणि मन दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. निसर्गामध्ये बदल होत चाललेला आहे, त्याबद्दल आपण काय पाहतो? ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतात. मी त्याच्यावर प्रचंड काम करतो. म्हणजे आमच्या दिंड्या निघतात. नागपूरहून दिंडी निघेल 17 सप्टेंबरला, ती 21 ऑक्टोबरला नाणीला चालत चालत जाईल. ही दिंडी जी आहे ती जवळजवळ 1.5 महिना चालते. अशा प्रत्येक पीठावरून आमच्या दिंड्या निघतात, 7 दिंड्या निघतात.
त्याच्यामध्ये झाडं लावा, झाडं आपला श्वास कसा आहे याबाबत आम्ही माहिती सांगतो. कारण लोकांनी जे अत्याचार केलेत निसर्गात त्याचे दुष्परिणाम आहेत आणि त्यामुळे झाडं लावली पाहिजेत. झाडं नद्या या आपले जे नैसर्गिक स्रोत आहेत ते जिवंत कसे राहतील याच्यावर प्रयत्न केला पाहिजे. कारण ओझोन वायूचा थर पुढे सरकलाय आणि त्यामुळे आता अंगावर पांढरे डाग पडणे, त्यानंतर सोरियासिस नावाचा आजार, हे त्याचे दुष्परिणाम आहेत. त्यानंतर निसर्ग लहरी झालाय. आता सगळीकडे रस्ते होतात, रस्त्याची सगळी झाडं तोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे जो कार्बन डायऑक्साईड झिरो झाला पाहिजे तो होणार कसा आणि ऑक्सिजन मिळणार कसा. आणि त्यामुळे नेट झिरो वर मी काम करतोय स्वतः आणि संप्रदायाच्या माध्यमातून करतोय. आता ह्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी जूनमध्ये आम्ही 1,11,000 झाडं लावली आणि नुसती कागदावर नाहीत. आमच्या वेबसाईटवर जा, रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीज धाम वेबसाईटवर जा, झाड लावल्याचा फोटो आहे, लॉट लॉंग आहे, त्यानंतर किती तारखेला किती वाजता ते झाड लावलंय, कुणी लावलंय आणि आता झाडाची पोझिशन काय ते बघू शकतात. त्यानंतर कच्चे बंधारे आम्ही बांधतो, पाणी अडवलं पाहिजे, जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे पाणी. त्यानंतर नेट झिरो होण्याच्या दृष्टिकोनातून जे करणं शक्य आहे ते आम्ही आमच्या पीठांवर करतोय आणि संप्रदायाला सांगतो. आज बालावस्थेमध्ये काही महिला भगिनी आहेत, डिजिटलच्या वातावरणामध्ये त्या संस्कार या ठिकाणी बालावस्थेमध्ये टाकण्याचं या ठिकाणी येतात. हे जर पुस्तक आमचं इथे हे बघा, मी त्याच्यासाठी पुस्तक आहे माझं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय कुटुंब जीवनशास्त्र. या पुस्तकामध्ये पती पत्नीने कसं वागलं पाहिजे, मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, मुलांनी कसं वागलं पाहिजे, आजी आजोबांबरोबर कसं वागलं पाहिजे, आजी आजोबांनी नातवंडांबरोबर कसं वागलं पाहिजे, सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेबरोबर कसं वागलं पाहिजे, मुलांना आपल्या वडिलांबरोबर आईबरोबर कसं वागलं पाहिजे, त्या पुस्तकात दिले. आणि जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियामुळे माहिती मिळते, त्यामुळे त्याचा वापर करायचा नाही का. आपले डोळे विज्ञानवादीच पाहिजे पण मन अध्यात्मवादी ठेवायचं असेल तर आपले संस्कार जपा म्हणून या पुस्तकात दिलंय. या पुस्तकाचं नाव काय, भारतीय कुटुंब जीवनशास्त्र. तसं शास्त्र काही नियम घालून देतं, तसं या पुस्तकामध्ये एक धर्मगुरू या नात्यानं नियम घालून दिलेले आहेत. या नियमाचं जर पालन केलं, उदाहरणार्थ तुम्ही दिवसातून एकदा तरी एकत्र बसून जेवण केलं पाहिजे, त्यानंतर दिवसातून कधीतरी एकदा आपसामध्ये गप्पा मारल्या पाहिजे, आठवड्यातून फॅमिली सगळी कुठल्या ना कुठल्या इव्हेंटच्या माध्यमातून एकत्र आली पाहिजे. असे काही ह्या पुस्तकामध्ये मी नियम घालून दिले, ते पाळा म्हणजे कुटुंब जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं होऊ शकतं.